निसर्गोपचार शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सभापती खोत मॅडम यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशामध्ये राज्यामध्ये पहिलं सुरू झालेल्या योग आणि निसर्गोपचार महाविद्यालयाच्या वतीनं मला यामध्ये सामील होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल फार मोठं या निमित्ताने खोत मॅडम यांनी हा सहयोग घडून आणलेला आहे। योग हा शारीरिक मानसिक आरोग्यासाठी नियमित योगासन करणं गरजेचं आहे असा सल्ला अनेक अभ्यासक देतात। योग ही भारतातील 5000 वर्ष जुनी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक साधना ती शरीर व मनात परिवर्तन घडून आणते। या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत युनोमध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला। त्यावेळेला संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता। आणि जागतिक पातळीवर प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढ्या देशांचं समर्थन लाभावं ही योगाच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट होती। यामध्ये अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत। त्यावर विस्तृत चर्चा होऊन 2014 मध्ये या दिनाला योग दिन म्हणून मान्यता देण्यात आली आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला। 21 जून हा दिवस, आजचा दिवस हा जगामध्ये सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो। जर दिवसच मोठा असेल तर आपलं जीवनही मोठं असलं पाहिजे, आपल्या आयुर्मर्यादा मोठी असली पाहिजे। यासाठी आज या दिवसाला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतो। मला वाटतं या योगामुळे आपलं सर्वांचं अभिमान वाढावं, चांगली शरीर संपदा, चांगली मानसिक आणि आध्यात्मिक काम करण्याची संधी आपल्याला मिळावी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो। भारतीय धर्म संस्कृतीमध्ये योग संस्कृती मांडणे भगवद्गीता चर्चा केलेली आहे। तसेच भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योग सूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे। याद्वारे आध्यात्मिक उन्नती साधता येते। पतंजली योग सूत्र ग्रंथात सांगितले आहे। जगभरातून स्वीकारले गेले भारतीय संस्कृती योगाचे महत्व अधोरेखित होण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतो। गेल्या 11 वर्षामध्ये या योगाच्या निमित्ताने फार मोठी जगामध्ये लोक आकृष्ट झालेले आहेत। योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ अशा पद्धतीनं याकडे बघण्याची दृष्टी आपली वाढलेली आहे। मी माझं सौभाग्य समजतो की आज या योग दिनाच्या निमित्ताने आज माझ्या प्रयत्नातून सुरू झालेल्या राज्यातील पहिला योगा कॉलेजामध्ये मला योगाचे काही धडे घेण्याची संधी मला मिळालेली आहे। या निमित्ताने इथं आमचे राष्ट्रपती ज्येष्ठ सहकारी पाटील साहेब उपस्थित आहेत। ते सांगत होते की ते सुद्धा योगाचे शिक्षक होते आणि आयुर्वेदाचे ते एक चांगले डॉक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। मी खोत मॅडमना सूचना करेन की त्यांचाही आपण सहकार्य आणि मार्गदर्शन घ्यावं आणि या योग शिक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे। मला आता त्यांनी युनिव्हर्सिटीचं या योग शिक्षकाबद्दलचं मिळालेलं सर्टिफिकेट दाखवलं आणि म्हणून आज या योगाच्या निमित्ताने ते आज उपस्थित आहेत। बहिरेवाडी हे गाव आपल्या गडीला जवळ आहे। सातत्याने त्यांचं मार्गदर्शन आपण घ्यावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। आणि नवीन सुरू झालेला योगा आणि निसर्गोपचार
आमच्या महाविद्यालयामध्ये अशी भरभराट होत राहो अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। आणि आपण आता योग दिनाच्या निमित्ताने आपण योगा सुरू करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। आता दीपक पाटलांनी मला बसून योगा करता येत नाही, आम्ही उभं राहूनच करू आणि हळूहळू राष्ट्रीय योग दिवस आहे। आता आपल्या योग आणि निसर्गोपचार शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सभागृह खोत मॅडम यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशामध्ये राज्यामध्ये पहिलं सुरू झालेल्या योग आणि निसर्गोपचार महाविद्यालयाच्या वतीनं मला यामध्ये सामील होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल फार मोठं या निमित्ताने खोत मॅडम यांनी हा सहयोग घडून आणलेला आहे। योग हा शारीरिक मानसिक आरोग्यासाठी नियमित योगासन करणं गरजेचं आहे असा सल्ला अनेक अभ्यासक देतात। योग ही भारतातील 5000 वर्ष जुनी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक साधना ती शरीर व मनात परिवर्तन घडून आणते। या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत यूएनओमध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला। त्यावेळेला संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता आणि जागतिक पातळीवर प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढ्या देशांचं समर्थन लाभावं ही योगाच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट होती। यामध्ये अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स या सगळे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत। त्यावर विस्तृत चर्चा होऊन 2014 मध्ये या दिनाला योग दिन म्हणून मान्यता देण्यात आली आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला। 21 जून हा दिवस, आजचा दिवस हा जगामध्ये सर्वात मोठा दिवस म्हणून ओळखला जातो। जर दिवसच मोठा असेल तर आपलं जीवनही मोठं असलं पाहिजे, आपल्या आयुर्मर्यादा मोठी असली पाहिजे। यासाठी आज या दिवसाला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतो। मला वाटतं या योगामुळे आपलं सर्वांचं अभिमान वाढावं, चांगली शरीर संपदा, चांगली मानसिक आणि आध्यात्मिक काम करण्याची संधी आपल्याला मिळावी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो। भारतीय धर्म संस्कृतीमध्ये योग संस्कृती मांडणी भगवद्गीता चर्चा केलेली आहे। तसेच भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योग सूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे। याद्वारे आध्यात्मिक उन्नती साधता येते। पतंजली योग सूत्र ग्रंथात सांगितले आहे। जगभरातून स्वीकारले गेले भारतीय संस्कृती योगाचे महत्व अधोरेखित होण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतो। गेल्या 11 वर्षामध्ये या योगाच्या निमित्ताने फार मोठी जगामध्ये लोक आकृष्ट झालेले आहेत। योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ अशा पद्धतीनं याकडे बघण्याची दृष्टी आपली वाढलेली आहे। मी माझं सौभाग्य समजतो की आज या योग दिनाच्या निमित्ताने आज माझ्या प्रयत्नातून सुरू झालेल्या राज्यातील पहिला योगा कॉलेजामध्ये मला योगाचे काही धडे गिरण्याची संधी मला मिळालेली आहे। या निमित्ताने इथं आमचे राष्ट्रपती ज्येष्ठ सहकारी पाटील साहेब उपस्थित आहेत। ते सांगत होते की ते सुद्धा योगाचे शिक्षक होते आणि आयुर्वेदाचे ते एक चांगले डॉक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे।
मी खोत मॅडमना सूचना करेन की त्यांचाही आपण सहकार्य आणि मार्गदर्शन घ्यावं. आणि या योग शिक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. मला आता त्यांनी युनिव्हर्सिटीचं या योग शिक्षकाबद्दलचं मिळालेलं सर्टिफिकेट दाखवलं आणि म्हणून आज या योगाच्या निमित्ताने ते आज उपस्थित आहेत. बहिरेवाडी हे गाव आपल्या गडीला जवळ आहे. सातत्याने त्यांचं मार्गदर्शन आपण घ्यावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि नवीन सुरू झालेल्या योगा आणि निसर्गोपचार महाविद्यालयामध्ये अशीच भरभराट होत राहो अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आपण आता योग दिनाच्या निमित्ताने आपण योगा सुरू करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता दीपक पाटलांनी मला बसून योगा करता येत नाही, आम्ही उभं राहूनच करू आणि हळूहळू